सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मला काय दाखवायचं आहे की बेसिकली आपण ज्यावेळी ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग काढत असतो त्यावेळी कॉपी कमांड, रोटेट कमांडचा यूज कसा करतो. आणि इथं सिम्प्लिसिटीसाठी मी इथं एक आता जी लाईन क्लिक केली ही एक रेफरन्स लाईन काढली, मी XY लाईन सपोज काढले आणि इथं मी खाली असा एक सिंपल रेक्टँगल काढलेला आहे आणि त्याला सोयीसाठी मी त्याला नाव देऊन घेतलेलं आहे, ABCD असं नाव देऊन घेतलेलं आहे. हा? आता मला सेम ऑब्जेक्ट कॉपी करायचा असेल तर तुम्ही कसा करतो. पहिल्यांदा मी कॉपी कमांड सांगतो, मग मी रोटेट कमांड सांगतो, त्याच्यानंतर मी सर्कल कसा डिवाइड करतो, आपण 8 इक्वल भागात कसा डिवाइड करतो ते तुम्हाला दाखवतो. हा, पहिल्यांदा बघा कॉपी कमांडचा मी यूज कसा करतो ते व्यवस्थित बघा. एक चांगली सवय आपण लावून घ्यायला पाहिजे की जर मी तिथं शेप ड्रॉ केल्या लगेच तिथं त्याला लेबलिंग करा. ABCD 1 2 3 4 जे काय असेल ते लेबलिंग व्यवस्थित जिथल्या तिथं करून घ्या. मी आता इथं सिंपल एक एनी रॅन्डम डायमेन्शनचा एक रेक्टँगल काढून घेतलेला आहे आणि त्याला मी नावं दिलेली आहेत ABCD. हा मला जर कॉपी करायचं झालं तर मी काय करतो बघा, इथं क्लिक केलं, क्लिक करून मी हे एवढं सगळं सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून मी इथं येऊन मग परत क्लिक केलं. आता इथं जे सिलेक्शन झालं हे सिलेक्शन तो ऑब्जेक्ट तर झालाच, पण ते सगळं जे लेबलिंग ABCD केलेलं होतं ते सुद्धा झालं. आता हे झाल्यानंतर मी इथं आलो, कॉपी कमांडवरती आलो, कॉपी कमांडवरती क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ते म्हणतं इथं मेसेज डिस्प्ले होतो खाली स्पेसिफाय बेस पॉइंट. सो बेस पॉइंट म्हणजे मी समजा हा बेस पॉइंट घेतला, तो बेस पॉइंट घेतल्यानंतर इथं बघा, इथं जशाच तशी त्याची कॉपी क्रिएट झालेली आहे. हे अजून मुव्हेबल आहे. तुम्ही आता इथं येऊन क्लिक केला, क्लिक केल्यानंतर सुद्धा ती कमांड ऍक्टिव्ह असते. कमांड मधून बाहेर यायला, एक्झिट व्हायला एकतर तुम्ही राईट क्लिक करून एंटर करू शकता. काय केलं मी, राईट क्लिक केलं माऊसचं आणि एंटर क्लिक केलं, मी कमांड मधून बाहेर आलो. सपोज मला तीच मागची कमांड परत ऍक्टिव्हेट करायची असेल, मी परत काय करतो बघा, मी प्रत्येक वेळी त्या कमांड विंडोत जात नाही, मी आता राईट क्लिक करतो आणि रिपीट कॉपी केलं तर मी परत तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जी मगाशी मी प्रोसिजर केली ती तुम्ही करू शकता. कमांड मधून टोटली तुम्हाला बाहेर यायचं असेल तर एस्केपचं बटन आपण ESC लॅपटॉपवरती कीपॅडवरती सगळ्यात लेफ्ट अप्पर कॉर्नरला ESC लिहिलेला असेल, तिथं प्रेस केला की तुम्ही कमांड मधून बाहेर या. ही झाली कॉपी कमांड. आता महत्वाचं प्रोजेक्शन ऑफ सॉलिड असू दे किंवा प्रोजेक्शन ऑफ प्लेन असू दे, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं असतं की पर्टिक्युलर एखादी एज ही विथ रेफरन्स टू VP किंवा HP ही एवढ्या इन्क्लिनेशन वरती पाहिजे. म्हणजे समजा आता एखाद्या स्पेसिफिक प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, इथं जर मी ही AB एज म्हटली, ही AB एज ह्या पर्टिक्युलर XY लाईनला का आहे, परपेंडिक्युलर आहे. आता प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट अशी आहे की ह्या AB लाईननं ह्या रेफरन्स लाईनशी केलेला अँगल 30 डिग्री पाहिजे. तर तो कसा क्रिएट करायचा ते बघा, परत एकदा बघा. मी सरळ हे सिलेक्ट केलं आणि डिलीट केलं. मी पहिल्यांदा सगळं डिलीट करून घेतलं, एस्केप वरती मी गेलो, सगळं एस्केप केलं. आता परत बघा, मी कॉपी कमांड वरती आलो, कॉपी कमांड वरती येऊन हे असं मी सिलेक्ट करताना व्यवस्थित बघा, मी सिलेक्शन केल्यानंतरचा जो रेक्टँगल तुम्हाला दिसतोय त्याचा जर शॅडो जर तुम्ही बघितला तर तो ब्ल्यू कलर मध्ये आहे. तुम्ही जो करता, मी बघतो बऱ्याचदा प्रॅक्टिकलच्या वेळी असं काहीतरी करताय तुम्ही, दिस इज रॉंग वे ऑफ सिलेक्शन. ही असली कुठलीही पद्धत अस्तित्वात नाही. सिलेक्शन हे प्रॉपर इथं क्लिक करून हे असं पाहिजे. ब्ल्यू तुम्हाला रेक्टँगल दिसतो तसं ते सिलेक्शन केलं पाहिजे. आता मी बघा हा सिलेक्ट केला, तुम्ही सिलेक्ट करून कॉपी कमांड वरती क्लिक करू शकता किंवा कॉपी वरती क्लिक करून मग तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, काहीही करू शकता. मी इथे सिलेक्ट केलं, कॉपी कमांड वरती गेलो, करून इथं मी हा बेस पॉइंट दिला, ही मी कॉपी क्रिएट करून घेतली. आता ही कॉपी बघा बरोबर ही ह्या रेषेतच येत चालले का, इथला ऑर्थोमोड ऑन आहे म्हणून, पण तो जर ऑफ ठेवला तर ती कॉपी कुठेही मूव्ह होऊ शकते. जनरली आय विल सजेस्ट की तुम्ही ऑर्थोमोड ऑन ठेवा, जेणेकरून बरोबर ती इनलाईन मध्ये त्या अगोदरच्या ऑब्जेक्टच्या इनलाईन मध्ये ही अशी कॉपी क्रिएट होईल. सो मी कॉपी क्रिएट करून घेतली, क्लिक केलं, अजून कमांड ऍक्टिव्ह आहे, बाहेर यायला राईट क्लिक करून मी एंटर प्रेस केलं. आता सपोज
मला ही ए बी लाईन जर 30 डिग्रीनं रोटेट करायची असेल विथ रिस्पेक्ट टू ही रेफरन्स लाईन, म्हणजे मला काय पाहिजे बघा. मी सगळ्यात पहिला एक बेसिक गोष्ट करून दाखवतो, जी मी प्रॅक्टिकलच्या वेळी सुद्धा करून दाखवली होती. मी रोटेट कमांडचा यूज करतो. रोटेट कमांड मध्ये आलो, क्लिक केलं, क्लिक करून ते सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतं. मी काय बघा, मी टोटल हा सगळा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. टोटल सगळा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला विथ लेबलिंग सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मी एंटर प्रेस केलं. कीपॅड वरती इंटर प्रेस केलं. इंटर प्रेस केल्यानंतर रोटेट स्पेसिफाय बेस पॉइंट म्हणतं ते. समजा मी हा बेस पॉइंट दिला, मला ए बी लाईन ही या रेफरन्स लाईनला इन्क्लाइन करायची आहे. मी बी पॉइंट रेफरन्स दिली. बी पॉइंट मी रेफरन्स दिला. आता ते काय विचारतंय, स्पेसिफाय रोटेशन अँगल. इथं बघा, स्पेसिफाय रोटेशन अँगल सांगा ते म्हणते. इथं आता आपला अर्थो मोड ऑन आहे. अर्थो मोड मी जर ऑफ ठेवला तर बघा व्यवस्थित हे रोटेट होत चाललंय. हे रोटेट होत. आपल्याला काय पाहिजे बघा, मी असं कंडिशन मध्ये जर ठेवलं तर ए बी लाईननं जर ती मागे एक्सटेंड केली मी, तर त्या रेफरन्स लाईनशी केलेला अँगल हा सपोज मला 30 डिग्री पाहिजे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये 30 डिग्री पाहिजे, तो तसा यायला पाहिजे. तर पहिल्यांदा मी 30 डिग्रीला सांगत नाही, थोडं सोपं करून सांगतो. मी 45 डिग्रीला सांगतो पहिल्यांदा. आता बघा, मी आता अँगल इथं पुट करताना पॉझिटिव्ह 45 पुट करतो. पॉझिटिव्ह 45 पुट केला. पॉझिटिव्ह 45 पुट करून मी आता एंटर केलं. काय झालं, मी ज्यावेळी अँगल पॉझिटिव्ह 45 पुट केला त्यावेळी ही एबी लाईन ऑब्झर्व करा. ही एबी लाईन, ही एबी लाईन कुठे आहे बघा, ही एबी लाईन व्हर्टिकल होती. ही एबी लाईन लेफ्ट साइडला काय झाली, रोटेट झाली 45 डिग्री. पण ती क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाली. ज्यावेळी मी पॉझिटिव्ह 45 उत्तर दिलं त्यावेळी ते निगेटिव्ह 45 मध्ये एबी लाईन मूव्ह झाली. आता मी परत कंट्रोल झेड करतो. कंट्रोल झेड केलं, परत होतं त्या पोझिशनला त्याला आणलं. आता परत मी रोटेट कमांड वरती जातो. हा सगळा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस करून मी आता बेस पॉइंट सांगा म्हणतं ते. बेस पॉइंट सपोज मी हा दिला आणि आता अँगल मी निगेटिव्ह 45 देतो. निगेटिव्ह 45 देतो आणि आता एंटर केलं. काय झालं, इथं बघा, मी ज्यावेळी अँगल निगेटिव्ह 45 दिला आणि जर आता मी ऑब्झर्व केलं तर ही एबी लाईन जी मगाशी इथं होती ती आता राईट साइडला 45 डिग्री अँगलनं पॉझिटिव्हली मूव्ह झाली. म्हणजे ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह 45 इंटरपुट करता त्यावेळी अँगल ऍक्च्युली पॉझिटिव्ह होतो आणि ज्यावेळी पॉझिटिव्ह पुट करता त्यावेळी ते काय होतं, निगेटिव्ह होतं. समजते. आता इथं इथं पर्टिक्युलर जर मी इथं जाऊन अँग्युलर मध्ये अँगल मेजर केला, ही लाईन आणि ही लाईन यातला अँगल किती आहे बघा, 45 डिग्री आहे. सगळं मी घेताना 45-45च्या भाषेत घेतलं म्हणून इथं अँगल 45 आला. बरोबर, सोपं केलं मी सगळ्यात. पण समजा मला जर अँगल हा इथला जो आता 45 तुम्हाला दिसतोय हा जर मला 30 डिग्री पाहिजे आहे तर मला काय करायला लागेल, काय करायला लागणार मला, परत कंट्रोल झेड करतो. सगळं कंट्रोल झेड करतो. होतं त्या पोझिशनला मी आलो. आता बघा, किंवा मी परत रिडू करतो सॉरी. आणि इथं बघा, एक जनरल ऑब्झर्वेशन, सिंपल ट्रायंगल्स मध्ये जर ट्रायंगल असेल, ही लाईन मागे मी जर एक्सटेंड केली तर इथला अँगल 45. ही इथून लाईन जर मी अशी पुढे एक्सटेंड केली तर इथं येणारा अँगल किती असेल, 90 डिग्री असेल. सो इथला कुठला तरी 90, म्हणजे समजतं काय म्हणतो मी. बी पॉइंट मधून मी एक लाईन अशी व्हर्टिकली ड्रॉ केली जी या रेफरन्स लाईनला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे. इथला अँगल 90 डिग्री झाला. ही लाईन मागे गेल्यानंतर इथला अँगल 45 डिग्री झाला. सो इथला 45 आहे, इथला 90 आहे, तर इथला ऑब्वियस किती आहे, 45 आहे. आपल्या केसमध्ये मला इथला अँगल जो इथं 45 दिसतोय हा 30 पाहिजे. इथला अँगल किती पाहिजे, 30 पाहिजेत. हा अँगल 30, हा अँगल 90, म्हणजे 90 टोटल 180 व्हायचं असेल तर इथला अँगल किती पाहिजेत, 60 डिग्री पाहिजेत. सो कॉम्बिनेशन काय होईल, ते इथलं 30, इथला 60 आणि इथला काय असेल, 90 असेल. पण इथला जो 60 मी म्हणतोय तो 60 पॉझिटिव्ह. बरोबर, म्हणजे मला जर इथं 30 डिग्री पॉझिटिव्ह यायचा असेल तर काय करावं लागेल बघा. कंट्रोल झेड करतो मी. कंट्रोल झेड केलं आणि कंट्रोल झेड करून रोटेट कमांड वरती आलो. हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस करून सिलेक्ट बेस पॉइंट म्हणते मी, हा बेस पॉइंट सिलेक्ट केला
आता मला ते अँगल विचारतं, अँगल मी निगेटिव्ह 60 देतो. निगेटिव्ह 60 दिला आणि एंटर केलं. आता तो निगेटिव्ह 60 एंटर केल्यानंतर बघा, आता मी इथं आलो. ही रेफरन्स लाईन आणि ही त्यातला जर मी अँगल बघितला तर किती आहे तो 30 डिग्री आहे. तो हे बाय कॅल्क्युलेशन आहे. ट्रायंगल मध्ये तिन्ही कोणांची बेरीज ही 180 डिग्री असते हे डोक्यात ठेवून ते केलेलं आहे. तर इथं तुम्हाला कॉपी कमांड आणि रोटेट कमांडचा यूज करून तो तसा ऑब्जेक्ट रोटेट करायला लागतो. त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्यवस्थित बघायला लागेल. एज सांगितलं तर ती शॉर्टेस्ट सांगितले का लॉंगेस्ट सांगितले त्याच्यानुसार ते करावं लागेल. हे झालं सिंपल कॉपी कसं करायचं आणि रोटेट कसं करायचं. त्याच्या पुढे जाऊन मला सपोज सर्कल हा इक्वल भागात डिवाइड करायचा आहे तर तुम्ही कसा करतो बघा. मी सर्कल वरती आलो. सर्कल मध्ये येऊन सपोज मी कुठलाही रॅन्डमली मी एनी रॅन्डम डायमेन्शनचा मी एक सर्कल काढतोय. इथं आलो. इथं येऊन मी एक सर्कल असा काहीतरी रॅन्डमली ड्रॉ केला. त्याचं डायमेन्शनची काय आपल्याला घेणे देणं नाही. हा आता ह्या सर्कलला मला 8 भागात डिवाइड करायचं आहे. 8 भागात डिवाइड करायचं आहे तर तो कसं करतो बघा. मी इथं आलो. युटिलिटीज मध्ये आलो. युटिलिटीज मध्ये येऊन इथं पॉइंट स्टाईल म्हणून आहे. पॉइंट स्टाईल वरती क्लिक केलं. पॉइंट स्टाईल वरती क्लिक करून इथं हे तुमच्या समोर अशी बरीच चित्र दिसतील. ह्या चित्रातलं हे चित्र सर्कल वरती क्रॉस केलेलं चित्र मी सिलेक्ट केलं. इथं बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर हाईट 5 घेतं. व्हेरिएशन करून बघा. 2 घेऊन बघा, 3 घेऊन बघा, 5 घेऊन बघा काय फरक होतो. मी आत्ताच्या घडीला सपोज 5 घेतलं. 5 मी काय चेंज केलेलं नाही. आहे तसं ठेवलं आणि मी ओके केलं. स्क्रीनवरती काही फरक पडत नाही. सो नो वरीज. आता याच्या पुढे जाऊ. मला इक्वल भागात याला डिवाइड करायचं आहे. मी कर्सरवरून माऊस वरून हात बाजूला काढला सरळ. कुठंतरी कर्सर रॅन्डमली स्क्रीनवरती आहे. तो असताना मी सरळ स्क्रीनवरती DIVIDE डिवाइड टाईप केलं. डिवाइड टाईप करून मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर ते म्हणतं सिलेक्ट ऑब्जेक्ट. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला हा. ते विचारतं तिथं स्क्रीनवरती डिस्प्ले होतं किती भागात तुम्हाला डिवाइड करायचं ते सांगा. मी सांगितलं त्याला 8 भाग. 8 भागात डिवाइड कर. 8 मी प्रेस केलं आणि त्याच्यानंतर मी एंटर केलं. सो एंटर केल्यानंतर बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे असे जे आपण चित्र सिलेक्ट केलं होतं ते चित्र तिथं दिसतंय आणि 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ह्या 8 भागामध्ये ते सर्कल काय झालं डिवाइड झालं. आता महत्वाचं म्हणजे ह्या पॉइंट्स मधून सुद्धा आपण प्रोजेक्शन काढणे हे एक्सपेक्टेड आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट ही की इथं जे ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग आहे ह्या ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मध्ये नेहमी सांगतो मी ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मध्ये हे सगळे ऑप्शन्स हे ऑन असू दे आणि हे सगळं ऑन आहे आणि हे जर ऑफ आहे तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे हे सुद्धा ऑन आहे हे का चेक करा. हे जर तुम्ही व्यवस्थित केलेलं असेल तर मग तुम्ही ह्या कुठल्याही पॉइंटमधून म्हणजे मी सपोज काय म्हणतो बघा हा पर्टिक्युलर पॉइंट आहे तर ते बरोबर तिथं आल्यानंतर ते नोड असं डिस्प्ले करेल. सो नोड डिस्प्ले झाल्यानंतर मग त्यातून काय असेल तर तुमच्या ह्या अशा प्रोजेक्शन लाईन्स तुम्ही काढू शकता. मी लाईन काढली बघा. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर राईट क्लिक करा आणि एंटर करा. मागचीच कमांड जर परत तुम्हाला मिळवायची असेल तर परत राईट क्लिक करा. जस्ट लास्ट टाइम तुम्ही जी कमांड यूज केली होती ती कमांड तुम्हाला परत दिसेल. सो रिपीट लाईन इथून बघा परत तुम्ही लाईन ड्रा करू शकता. हा तर हे अशा पद्धतीनं मी कॉपी कमांडचा यूज कसा करायचा, रोटेट कमांडचा यूज करायचा कसा करायचा आणि सर्कल हा 8 भागामध्ये कसा डिवाइड करायचा हे सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन अजून एक जी बेसिक गोष्ट प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये लागते किंवा प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये लागते. कुठली लागते तर आपल्याला पेंटॅगॉन काढावा लागतो किंवा हेक्सागॉन काढावा लागतो. बघा मी पेंटॅगॉन काढतोय. सो पेंटॅगॉन काढताना इथं आल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत रेक्टँगल आणि पॉलिगॉन. मी पॉलिगॉन वरती क्लिक केलं. पॉलिगॉन वरती क्लिक केलं. पॉलिगॉन वरती क्लिक केल्यानंतर ते विचारतं पेंटॅगॉन म्हणजे 5 साइड, हेक्सागॉन म्हणजे 6 साइड. सपोज पहिल्यांदा आपण पेंटॅगॉन काढायला लागलोय. इंटर द नंबर ऑफ साइड्स 5 मी टाईप केलं. एंटर केलं. एंटर केल्यानंतर ते म्हणतं स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन. मी सपोज रॅन्डमली स्क्रीनवरती कुठेतरी इथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल. यातला कुठलाही ऑप्शन घ्या. एक मी ऑप्शन घेतला तर बघा हा मगाशी मी सर्कल हा सेंटर दिला होता. विथ रिस्पेक्ट टू दॅट सेंटर
हा, एक जे ऑरेंज कलर मध्ये तिथे डॉटेड लाईन तुम्हाला दिसते, त्या डॉटेड लाईनचं डिस्टन्स म्हणजे काय झालं ऍक्च्युली, ते जे सर्कल आहे ती त्या सर्कलची काय झाली, रेडियस झाली. म्हणजे समजा मी इथं रेडियस आता जाऊन मी 100 फूट केली, तर बरोबर 100 रेडियस असणारा सर्कलच्या आत तो पॉलिगॉन काय होणार, क्रिएट होणार. तर तो मे बी असा पॉलिगॉन काहीतरी क्रिएट होईल. तो पॉलिगॉन सर्कलच्या आत क्रिएट होणार, म्हणून त्याला इन्स्क्राइब्ड म्हटलेलं आहे. तेच समजा मी आता परत राईट क्लिक करून रिपीट पॉलिगॉन म्हटलं, नंबर ऑफ साइड्स मी 5च दिल्या, एंटर केलं, इथं क्लिक केलं, क्लिक करून सर्कमस्क्राइब्ड अबाउट सर्कल म्हटलं, इथं सुद्धा तुम्हाला पेंटागॉन मध्ये काय फरक दिसत नाहीये. पण मला म्हणायचं काय, की रेडियस तीच असणार त्या सर्कलची. मग मी किती फूट केलेली, 100 फूट केलेली, 100 फूट केली सपोज. ह्या दोन ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे, की जे 100चं सर्कल आपण काढलेलं होतं, पहिली वाली केस जी आहे ती त्या सर्कलच्या आत पॉलिगॉन क्रिएट झालेला आहे, आणि दुसरी वाली केस जी आहे तो त्या सर्कलच्या बाहेर पॉलिगॉन क्रिएट झालेला आहे. हे डोक्यात ठेवा. ह्या दोन्ही केसेसमध्ये आपण सर्कलची रेडियस पुट करतो, आपण कुठंही पॉलिगॉनची जी एज आहे त्या एजचं डायमेन्शन देत नाही, सर्कलची रेडियस पुट करतो. पण स्पेसिफिक प्रॉब्लेम मध्ये काय होतं, आपल्याला पॉलिगॉनची डायमेन्शन, त्याची लेंथ द्यावी लागते. ती कशी देतो ते बघा व्यवस्थित. मी परत एस्केप प्रेस केलं स्क्रीन कीपॅड वरती, परत मी पॉलिगॉन कमांड वरती आलो. पॉलिगॉन कमांड वरती येऊन तुम्हाला इंटर नंबर ऑफ साइड्स हे करावंच लागेल. 5 आहे, 5 दिलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर गडबड करून स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन करायचं नाही. राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एज ऑप्शन दिसेल, एज ऑप्शन वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत पुन्हा स्क्रीनवरती दिसते आपल्याला स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ द एज. म्हणजे सपोज मी इथं कुठेतरी क्लिक केलं, इथं कुठेतरी क्लिक केलं, आता क्लिक केलं मी, क्लिक केल्यानंतर बघा इथं आता ते दुसरा ऑप्शन खालती आपल्याला दिसतोय, स्पेसिफाय सेकंड एंड पॉइंट ऑफ द एज. इथं जर तुम्ही बघितला स्पेसिफाय सेकंड एंड पॉइंट ऑफ द एज, मी आता जिथं ते क्लिक करणार तिथं तेवढ्या लेंथचा, तेवढी एज लेंथ असणारा पॉलिगॉन क्रिएट होणार. हा, म्हणजे सपोज आता मी इथं जर 50 फूट केलं, 50 फूट केलं, 50 फूट केलं आणि इंटर केलं, तर प्रत्येक त्या ती जी एज आहे पॉलिगॉनची, त्या प्रत्येक एजची लेंथ किती असणार, 50 असणार. आता त्यात पण बघा, मी कर्सर आता इथं ठेवलाय म्हणून पॉलिगॉन दिसताना असा दिसतोय, पण तोच कर्सर सपोज मी जस्ट इथं इथं 50 आहे, मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर ऑब्झर्व करा, ही एज जी आहे इथं जर मी डायमेन्शन मध्ये जाऊन हा पॉइंट आणि हा पॉइंट यातलं डिस्टन्स मोजलं तर एक्झॅक्ट किती आहे, 50 आहे. ऑब्विसली मी पहिला स्पेसिफाय पॉइंट केला आणि दुसरा स्पेसिफाय पॉइंट करत असताना 50 फूट केलं, म्हणून इथं प्रत्येक कुठली एज जाऊन परत मोजायची गरज नाही, ती बाय डिफॉल्ट 50च असणार. हा, तुम्ही चेक जरी करून बघितला तर ती 50च असणार. हा, आता मी इथं बघा, ही जी एज आहे, ही पर्टिक्युलर एज जर मी ह्या रेफरन्स लाईनच्या बाबतीत विचार केला, तर ही पर्टिक्युलर एज कुठली म्हणतोय मी, ही पर्टिक्युलर एज ही त्या रेफरन्स लाईनला, ही एज त्या रेफरन्स लाईनला का आहे, परपेंडिक्युलर आहे. आता बघा, मी दुसरा पॉलिगॉन आता ड्रॉ करतोय, परत पॉलिगॉन कमांड वरती आलो, मी पॉलिगॉन कमांड वरती आलो, इंटर नंबर ऑफ साइड्स मी 5 दिलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर मी आता राईट क्लिक केलं, राईट क्लिक करून मी एज वरती आलो. एज वरती येऊन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट सांगा म्हटलं, मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा, आता मी कर्सर जर वरती, माझा आता कर्सर कुठे आहे बघा, स्क्रीनवरती कर्सर कुठे आहे बघा, स्क्रीनवरती कर्सर असताना, इथं असताना पॉलिगॉन कसा आहे आणि कर्सर मी इथं घेऊन गेलो तर पॉलिगॉन कसा आहे बघा. थोडंसं खाली येतं, इथं बघा माझा कर्सर आता इथं कुठेतरी आहे, इथं कुठेतरी आहे. ही आता जी एज क्रिएट होणार, ती एज ही रेफरन्स लाईनला पॅरलल असणार. आणि तेच जर मी कर्सर इथं घेतला, आता हे इथं गेलं तर बघा कसं होतं आणि इथं गेलं तर बघा कसं होतं. इथं मात्र जो ही एज जी क्रिएट होत आहे, ही एज रेफरन्स लाईनला परपेंडिक्युलर आहे, जी मगाशी मी जशी ड्रॉ केली होती तशी. त्यामुळे इथं जर मी ठेवलं तर ही पर्टिक्युलर एज आता जी ड्रॉ होणार, त्याचं डायमेन्शन सपोज मला आता 50 पाहिजे असेल, 50 फूट करा आणि 50 करून एंटर करा, बरोबर तो 50चाच
हा सुद्धा पॉलिगॉन 50चाच आहे, एज लेंथ 50 असणारच आहे. हा सुद्धा एज लेंथ 50 असणारच आहे. पण दोघात फरक हा आहे की ही जी पर्टिक्युलर इथली एज आहे, ही एज रेफरन्स लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि ही लाईन जी आहे ती रेफरन्स लाईनला XY लाईनला पॅरलल आहे. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल की त्यांनी काय मेन्शन केलंय, एज लेंथ पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे. सो 3 मेजर गोष्टी मी सांगितल्या. पॉलिगॉन कसा काढायचा, सर्कल जर काढलेला असेल तर सर्कल 8 भागामध्ये तुम्ही 10 भागात सुद्धा डिवाइड करू शकता, 4 भागात सुद्धा डिवाइड करू शकता. तुम्ही जे जसं इनपुट देणार ते तसं ते क्रिएट करणार. आणि हे सोडून मी काय सांगितलं अजून, कॉपी कमांडचा आपण यूज कसा करतो आणि रोटेट कमांडचा यूज कसा करतो आणि हे इथलं जे आपण कॅल्क्युलेशन करतो अँगलचं, त्याचं लॉजिक काय आहे. सिंपली तुम्हाला ती ए बी लेंथ मागे एक्सटेंड करून जो तुम्हाला अँगल पाहिजे तो 90 डिग्रीतून वजा करा आणि सॉफ्टवेअरमध्ये इनपुट करत असताना त्याला निगेटिव्ह पुट करा, पॉझिटिव्ह नव्हे. म्हणजे इथं मला पॉझिटिव्ह 30 अँगल पाहिजे होत होता, त्यावेळी मी पुट करताना निगेटिव्ह 60 केलं. हा, पण हे पाठ करून करू नका. अँगलची बेरीज ट्रायंगल मध्ये 180 असते. एक त्यातला अँगल आपण 90 डिग्री पकडला, तुम्हाला काय दिलाय तो बघा, तो 90 मधून वजा करा, जो येतोय तो सॉफ्टवेअर मध्ये पुट करा. दॅट इज द सिम्पल लॉजिक. समजतंय? तर मी इथं थांबतो. थँक्यू.